नमस्कार. पोलीस भरतीच्या परीक्षेची तयारी करत असाल तर बुद्धिमत्ता चाचणीमधला वर्णमालिका हा घटक चांगलाच परिचयाचा असेल. हे प्रश्न बघायला थोडेसे किचकट वाटतात, पण खरं सांगू, यामागे काही अगदी सोपे लॉजिक्स असतात. आज आपण तेच लॉजिक सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, जेणेकरून परीक्षेमधले हे हक्काचे मार्क आपले अजिबात जाणार नाहीत. आता स्क्रीनवरचा हा प्रश्न बघा. पहिल्यांदा बघितल्यावर थोडं गोंधळायला होतो, खरंय की नाही? AZY मग BYXW. अरे देवा, अक्षरांची संख्या पण वाढतीये. पण थांबा, घाबरून जायचं काहीच कारण नाही, कारण या गोंधळातच एक अतिशय सोपा पॅटर्न लपलेला आहे. चला, तो पॅटर्न आपण शोधून काढूया आणि हे कोडच सोडवूया. आणि हीच तर खरी गुरुकिल्ली आहे. हे प्रश्न म्हणजे काहीही उचलून ठेवलेली अक्षरं नाहीत. नाही, अजिबात नाही. ते एका विशिष्ट तर्कावर, एका ठरलेल्या पॅटर्नवर आधारलेले असतात. आपलं काम फक्त एकच आहे, तो लपलेला पॅटर्न शोधून काढणं. एकदा का तो सापडला की उत्तर अगदी आपल्या डोळ्यासमोर असतं. तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत वर्णमालिकेचं कोडं म्हणजे नेमकं काय इथपासून. मग बघूया सरळ क्रमाचं गणित, त्यानंतर अक्षरांच्या जोड्यांमधले पॅटर्न्स, मग आकडे आणि अक्षरे यांचा संबंध, आणि सगळ्यात शेवटी ह्या सगळ्यावर मात करण्याची यशाची गुरुकिल्ली काय आहे. चला तर मग एक एक करून पुढे जाऊया. चला, आपल्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया. इथे आपण हे समजून घेऊ की या प्रश्नांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा असायला हवा. तर वर्णमालिका म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही अक्षरांची किंवा अक्षर गटांची एक साखळी असते, आणि या साखळीतला प्रत्येक दुवा एका विशिष्ट नियमाने, एका लॉजिकने जोडलेला असतो. आपल्याला फक्त तो नियम ओळखायचा असतो आणि त्यावरून पुढचं पद कोणतं, किंवा गाळलेलं पद कोणतं, किंवा गटात न बसणारं वेगळं पद कोणतं हे शोधायचं असतं. आता आपण वळूया सगळ्यात सामान्य आणि परीक्षेमध्ये हमखास विचारल्या जाणाऱ्या पॅटर्नकडे, तो म्हणजे सरळ क्रमाचं गणित. इथे आपल्याला अक्षरांमधलं अंतर म्हणजे जंप शोधायचा असतो. जेव्हा कधी अशी एखादी मालिका समोर येईल ना, तर पहिलं काम काय करायचं, तर प्रत्येक 2 अक्षरांमध्ये किती अक्षरांचं अंतर आहे हे तपासायचं. म्हणजे एक अक्षर सोडलंय की 2 की 3, आणि हा जो फरक आहे तो प्रत्येक वेळी सारखाच आहे की बदलतोय हे शोधणं खूप महत्वाचं आहे. चला, हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एक उदाहरणच बघूया. मालिका आहे JLNP आणि मग आहे प्रश्नचिन्ह. आता याचं लॉजिक बघा किती सोपं आहे. J नंतर L आलंय, म्हणजे मध्ये K हे अक्षर गाळलंय, बरोबर? म्हणजे +2चा फरक. पुढे बघा, L नंतर N म्हणजे M गाळलंय, इथेही +2. N नंतर P म्हणजे O गाळलंय, पुन्हा +2. अरे वा, म्हणजे पॅटर्न अगदी सरळ आहे. प्रत्येक अक्षरात +2चा स्थिर फरक आहे. मग याच नियमाने P नंतर Q सोडून पुढचं अक्षर कोणतं येईल? अगदी बरोबर, R. ठीक आहे, हे तर खूप सोपं होतं. पण काय होईल जेव्हा अक्षरांमधला हा जंप किंवा अंतर सारखं नसेल? जसं की ह्या प्रश्नामध्ये ACFJO आणि पुढे काय? आणि इथेच खरी गंमत आहे. पॅटर्न नेहमी स्थिरच असेल असं नाही. इथे बघा, A आणि C मध्ये +2चं अंतर आहे. B हे एकच अक्षरमध्ये आहे, पण C आणि F मध्ये D आणि E ही 2 अक्षर आहेत. म्हणजे अंतर झालं +3. F आणि J मध्ये +4. J आणि O मध्ये +5. म्हणजे अंतराचा क्रम कसा आहे? +2, +3, +4, +5. तो एकेकाने वाढत जातोय. मग आता O नंतर आपल्याला +6ने पुढे जावं लागेल आणि उत्तर येईल U. चला, आता पुढे जाऊया आणि एका वेगळ्याच प्रकारच्या लॉजिककडे पाहूया. इथे आपल्याला अक्षरांच्या जोड्यामधील संबंधांवर लक्ष द्यायचं आहे. इथे लॉजिक पुढे पुढे जाण्याचं नसतं, तर अक्षरे एकत्र कशी जोडली गेली आहेत, त्यांच्यात काय नातं आहे यावर अवलंबून असतं. कधीकधी वर्णमालेतील विरुद्ध अक्षरे एकत्र येतात, जसं A सोबत Z किंवा B सोबत Y, तर काही वेळा एका खास कोडनुसार अक्षरांची मांडणी केलेली असते. पोलीस भरतीच्या परीक्षेचा हा तर एक आवडता पॅटर्न आहे असं म्हणायला हरकत नाही. खूप वेळा विचारला जातो, AZ, BY, CX, DW यानंतर काय येईल? याचं उत्तर शोधण्यासाठी एक सोपी ट्रिक वापरायची. या जोडीला ना 2 वेगवेगळ्या मालिकांमध्ये तोडून बघा. आधी फक्त डावीकडची अक्षरं बघा. ABCD ही तर सरळ +1ने पुढे जाणारी मालिका आहे, म्हणजे D नंतर साहजिकच E येणार. आता उजवीकडची अक्षरं बघा. ZYXW ही मालिका -1ने मागे म्हणजे उलट्या क्रमाने जातीये, म्हणजे Wच्या आधी काय येतं? V. झालं, दोन्ही एकत्र करा, उत्तर मिळालं EV. आता हा पॅटर्न बघा. इथे एका शब्दासाठी एक सांकेतिक शब्द दिलेला आहे आणि आपल्याला तोच नियम वापरून दुसऱ्या शब्दाचा सांकेतिक शब्द शोधायचा आहे. अशा प्रश्नांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं तो समान नियम शोधणं.
ठाणे आणि VJCPG या शब्दांकडे नीट पाहिलं की लक्षात येतं की प्रत्येक अक्षर 2 घरं पुढे सरकवलं आहे. T नंतर U सोडून V, H नंतर I सोडून J. सापडला नियम, तोच +2चा नियम आता आपण पुणे या शब्दाला लावूया. Pचं होईल R, Uचं W, Nचं P आणि Eचं G. आपलं उत्तर तयार आहे RWPG. बरं, आतापर्यंत आपण फक्त अक्षरांशी खेळत होतो. आता आपण अशा प्रश्नांकडे वळूया जिथे अक्षरं आणि आकडे दोन्ही एकत्र येतात. यासाठी आपल्याला A ते Z या अक्षरांचे क्रमांक म्हणजे A बरोबर 1, B बरोबर 2 हे तोंडपाठ असणं खूप फायद्याचं ठरतं. हा प्रश्न बघितल्याच आपल्याला एक क्लू मिळतो. 80 = 20. म्हणजे इथे नक्कीच अक्षरांना त्यांच्या क्रमांकाप्रमाणे काहीतरी किंमत दिलेली असणार. आता हा तक्ता बघा, सगळं अगदी स्पष्ट होईल. इंग्रजी वर्णमालेनुसार Aचा क्रमांक आहे 1 आणि Tचा आहे 20. 1 गुणिले 20 केलं की उत्तर येतं 20. लॉजिक लागलं? आता तेच BATसाठी तपासून बघू. B बरोबर 2, A बरोबर 1, T बरोबर 20. 2 गुणिले 1 गुणिले 20 उत्तर आलं 40. म्हणजे आपलं लॉजिक बरोबर आहे. मग आता कॅटचं उत्तर काढणं किती सोपं आहे. C बरोबर 3, A बरोबर 1, T बरोबर 20. यांचा गुणाकार केला तर उत्तर येतं 60. पण थांबा, नेहमीच अक्षरांचा क्रमांकांचा गुणाकार किंवा बेरीज असेल असं नाही. कधीकधी लॉजिक अगदीच वेगळं असू शकतं. आता हा प्रश्न बघा. याचं लॉजिक तर आणखीच सोपं आहे. इथे अक्षरांच्या क्रमांकाशी काहीही संबंध नाही. इथे फक्त शब्दात एकूण किती अक्षरं आहेत हे मोजायचं आणि त्या संख्येचा वर्ग करायचा. फिजिक्समध्ये 7 अक्षरं आहेत आणि 7चा वर्ग 49. गार्डनमध्ये 6 अक्षरं आहेत आणि 6चा वर्ग 36. सापडल्या लॉजिक? मग त्याचप्रमाणे मूव्हमेंट या शब्दात आहेत 8 अक्षरं. म्हणून 8चा वर्ग होईल 64. चला, आतापर्यंत आपण जे वेगवेगळे प्रकार आणि लॉजिक बघितले ते सगळं एकत्र करून एक प्रभावी चेकलिस्ट बनवूया. परीक्षेच्या वेळी ही चेकलिस्ट खूप उपयोगी पडेल. ही स्लाइड म्हणजे आपल्या आजच्या चर्चेचं सार आहे. ही आहे आपली पॅटर्न ओळखण्याची चेकलिस्ट. परीक्षेमध्ये प्रश्न समोर आला की गोंधळून न जाता या चेकलिस्टनुसार एक एक करून शक्यता तपासा. पहिलं, अक्षरांमधलं सरळ अंतर तपासा. म्हणजे +1, +2 असं काही आहे का? ते नसेल तर वाढणारं अंतर +1, +2, +3 आहे का ते बघा. तेही नसेल तर विरुद्ध जोड्या A, Z किंवा सांकेतिक बदल +2 शिफ्ट आठवा. तिथेही उत्तर नाही मिळालं मग अक्षरांना त्यांचे क्रमांक देऊन बघा. आणि कधीकधी उत्तर अगदीच सोपं असतं, फक्त अक्षरांची संख्या मोजायची असते. यापैकी कोणतं ना कोणतं लॉजिक 99% प्रश्नांना लागू होतच होतं. आणि हेच तर अंतिम ध्येय आहे. प्रत्येक उत्तर पाठ करण्यापेक्षा प्रत्येक पॅटर्न ओळखण्याची क्षमता विकसित करणं खूप महत्त्वाचं आहे. एकदा का हे पॅटर्न ओळखायला जमायला लागलं की परीक्षेच्या दबावाखाली सुद्धा असे प्रश्न अगदी वेगाने आणि आत्मविश्वासाने सोडवता येतात. आणि आता हे विश्लेषण संपवण्याआधी सगळ्यांसाठी एक आव्हान. स्क्रीनवरची ही मालिका बघा. BB, BB, CDEFG, DFHJL, EHKNQ. या पुढचा पद काय असेल? एक छोटीशी हिंट देतो. इथे एकापेक्षा जास्त पॅटर्न एकत्र काम करत आहेत. आतापर्यंत आपण जे काही शिकलो त्या सगळ्याचा वापर करा आणि याचं उत्तर शोधून काढा. आपलं उत्तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. लक्षात ठेवा, असेच प्रश्न सोडवण्याचं कौशल्य आपल्याला परीक्षेत इतरांपेक्षा एक पाऊल पुढे ठेवेल.